मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे वाल्मीला मकोका लागलेला आहे. मित्रांनो, आज वाल्मी कराडच्या कस्टडीतला 14वा दिवस होता. त्याला पुन्हा एकदा खंडणीच्या गुन्ह्यात केज न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराडला न्यायालयीन कस्टडी देण्यात आली. परंतु सेडेच्या अधिकाऱ्यांनी मकोका कोर्टात असा अर्ज केलेला आहे की वाल्मी कराडला मकोकामध्ये कस्टडी त्यांना त्यांची हवी आहे. जसे की आपण जाणताच की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींना मकोका लागलेला आहे. त्यातच आता वाल्मी कराड यांना सुद्धा मकोका लागलेला आहे व त्यांच्या आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी होणार आहे. तसेच ही चौकशी अशा पद्धतीने होणार आहे की त्यांचा हत्येत काही संबंध आहे का, त्यांनी कट रचला का, अशा सर्व संबंधात त्यांची चौकशी होणार आहे. आत्ता सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केस सत्र न्यायालयात म्हणजेच मकोका कोर्टात अर्ज केलेला आहे की वाल्मी कराड यांची सीआयडीची कस्टडी मिळावी, यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे आता वाल्मी कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मकोका कायदा हा संघटित गुन्हेगारांसाठी वापरला जातो. तोच कायदा आता वाल्मी कराडवर लागलेला आहे. ह्या सीआयडीचा एक मोठा निर्णय आहे. तसेच धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा मकोका अंतर्गत वाल्मी कराडवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती. या मागणीला आता पोलिसांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय घडते बघणे महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.